क्षेत्र बालाजी मंदिरात 73वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. संत नामदेव महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याने पिंपळनेर भक्तिमय. पिंपळनेर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बालाजी मंदिरात 73व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात झाली. 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान आयोजित या सोहळ्यात भजन कीर्तन, पहाटेची काकड आरती आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण पिंपळनेर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. या सप्ताहाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली भव्य पालखी. काकड आरतीनंतर शहरातून निघालेल्या पालखीवर ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करत पूजन केले. ज्ञानोबा तुकाराम आणि संत नामदेव महाराजांच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी आयोजित महाप्रसाद व भंडाऱ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज पिंपळनेर कार्यकारिणी मंडळाने या भव्य धार्मिक सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले. या प्रसंगी शहराध्यक्ष नितीन बाविस्कर, विनोद जाधव, नगरसेवक गणेश खेरनार, जितेंद्र जाधव, मनोज चित्ते, तुषार जाधव, कुंदन सोनावणे, उदय बिरारी आणि निलेश सोनावणे यांच्यासह समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परंपरा, संस्कृती आणि भक्तीची पताका उंचावणारा हा सोहळा पिंपळनेरकरांसाठी एकतेची आणि समाजशक्तीची प्रचिती देणारा ठरला. ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर. सहसंपादक अनिल बोर. वादाप्रमाणे क्षत्रिय आहिर शिंपी समाज बालाजी मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या थाटात यावर्षी 73वा हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा होत आहे. या ठिकाणी दिनांक 3/8/2026 ते 10/8/2026 अखेर आज भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. रोज सकाळी आरती नंतर 9 वाजता गाथा पारायण सुरू होऊन 5 वाजेपर्यंत गाथा पारायण त्या ठिकाणी चालतं. संध्याकाळी हरिपाठ व रोज रात्री नवनवीन महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केला जातो. 7 दिवसाचा हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो. आणि 8व्या दिवशी या ठिकाणी सकाळी काकड आरती 6 वाजता होते आणि काकड आरती झाल्यानंतर पालखीची मिरवणूक, बालाजी महाराजांच्या पादुकांची मिरवणूक सविध संपूर्ण गावामध्ये मोठ्या थाटामाटात वाजंत्रीसह या ठिकाणी आयोजित केली जाते. आणि पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण गावाला या ठिकाणी भंडाऱ्याच्या आयोजनातून भोजनाची व्यवस्था या ठिकाणी दुपारी 4 ते 8 वाजेपर्यंत केली जाते. आणि या महाप्रसादाचा संपूर्ण गाव या ठिकाणी लाभ घेत असतं.